लाईव्ह झालं फेसबुक. सप्रेम जय भीम. संविधान फाउंडेशनच्या वतीने आयोजित संविधान शाळेच्या 22व्या संवादामध्ये मी डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. संविधान शाळेमध्ये आज आपण उद्योजकतेच्या नवनवीन संधी या विषयावर संवाद साधणार आहोत. संवादासाठी उपस्थित आहेत आपल्यामध्ये माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर. माननीय कांबळे सर आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. संविधान फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. संवादाच्या निमित्ताने संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय इजेट खोब्रागडे सर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत करतो. आदरणीय दीपकजी निरंजन आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करूया आणि या संविधान शाळेची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया. आदरणीय दीपकजी निरंजन यांना विनंती आहे की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे. सर्वांना जय भीम. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहे. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी. मित्र हो, संविधान जनजागृतीच्या विविध उपक्रमांसह संविधान शाळा हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आपण गेल्या 1 मे पासून सुरू केलेला आहे. आजच्या 22वा संवाद संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषदा, संविधान साहित्य संमेलन अशा संविधान जागराच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सातत्याने करत असतो. आज या संविधान शाळेमध्ये उद्योजकता विकासाच्या नवनवीन संधी या विषयावर आपण आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांशी संवाद साधणार आहोत. आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. सरांच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे एक ज्येष्ठ सनदी अधिकारी, 1997च्या बॅचचे आदरणीय सर सनदी अधिकारी असून विविध पदांवर सरांनी काम केलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून सरांनी अत्यंत महत्वाचे योगदान दिलेलं आहे. समता पर्व ही एक नवी संकल्पना आदरणीय सरांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सरांनी अतिशय महत्वाचं काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये केलं आणि त्यानंतर विविध प्रशासकीय पदावर काम करत असताना समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे, त्यांना सक्षम करणे, त्यांचा विकास साधणे यासाठी सरांचा सतत प्रयत्न राहिलेला आहे. संविधानाला अभिप्रेत समाज कसा निर्माण होईल यासाठी सर सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असतात. सरांनी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जे एक संविधान साहित्य संमेलन नागपुरामध्ये आयोजित केलं होतं त्यामध्येही सरांचा सिंहाचा वाटा होता. सर संविधान फाउंडेशनचे मार्गदर्शक आहेत. मित्र हो, समाजातल्या गरजू मुलांना मदत करण्यासाठी सर नेहमीच पुढे धावलेले आहेत आणि गरजू मुलांना, आपत्प्रस्त मुलांना, ज्यांना सहाय्याची गरज आहे अशा मुलांना शिक्षणासाठी आणि इतर सगळ्या अनुषंगिक मदतीसाठी सर नेहमी तत्पर असतात. अनेक गरजू मुलांना सरांनी शिक्षणासाठी मदत केली आहे. सरांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनातून अनेक युवक घडलेले आहेत. औरंगाबाद मध्ये सरांनी एक आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू प्रशिक्षण केंद्र सुरुवात केली आणि त्यामधून बौद्ध भिक्खू प्रशिक्षणाचं काम, एक मोठं काम, धम्माचं काम सरांनी सुरू केलं. त्याच औरंगाबाद मध्ये एक आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन सुद्धा सरांनी केलं होतं. पूजनीय दलाई लामा त्या धम्म परिषदेला उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा भव्य कार्यक्रम मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामध्ये सरांनी मुंबईमध्ये घडवला. या कार्यक्रमाला सुपरिचित अभिनेते आमिर खान सुद्धा उपस्थित होते. दुर्बल घटकांच्या विकासासाठी सरांचा जो सातत्यपूर्ण प्रयत्न राहिलेला आहे
या प्रयत्नांतूनच अनेक विकासाच्या योजनांची सातत्यानं ते अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही असतात. उद्योग विभागाचे विकास आयुक्त म्हणून कार्यरत असताना सुद्धा त्यांनी ग्रामीण भागातील दुर्बल, गरजू अशा लोकांना उद्योगाची निर्मिती व्हावी, रोजगार निर्मिती व्हावी, बेकारी निर्मूलन व्हावं आणि एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशनचा हा जो विचार आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सातत्यानं आग्रहपूर्वक प्रयत्नरत राहतात. सरांचं मी या संविधान शाळेमध्ये मनापासून स्वागत करतो. भारताचे संविधान जे सामाजिक आणि आर्थिक विकासाचा विचार सांगत असतो, तर आर्थिक विकासासाठी आपल्या सर्वांना माहित आहे की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ज्याला आपण नैसर्गिक साधन संपत्तीचे समन्वयी वाटप म्हणतो, ही संकल्पना, ही तत्व प्रणाली संविधान निर्देशित करतो. भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आर्टिकल 46 च्या अनुषंगानं दुर्बल घटकांच्या आर्थिक विकासाचे निर्देश संविधानानं दिले आहे. आणि मग आर्थिक विकास साधायचा असेल तर देशातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल, त्यांना उद्योजकतेची संधी द्यावी लागेल, उद्योजकतेचा विकास करावा लागेल आणि उद्योजकतेची एका नवी संस्कृतीचं विकसितपणा आपल्याला डेव्हलप करावा लागेल. या अनुषंगानं आपण एक या संविधान शाळेमध्ये उद्योजकतेच्या विकासाच्या नवनवीन संधी या विषयाचं वर संवाद ठेवलेला आहे. या संवादाला आपण सुरुवात करूया आणि आदरणीय सरांना मी विनंती करतो की उद्योजकता विकासाच्या नवनवीन संधी या विषयावर आपण श्रोत्यांशी संवाद साधावा. थँक्यू अँड जय भीम एव्हरीबडी. आज आपण ह्या संविधान फाउंडेशन मार्फत हा जो संवाद आयोजित केलेला आहे आणि मला यामध्ये संधी दिली त्याबद्दल इजेड खोब्रागडे साहेबांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा खूप चांगला कार्यक्रम, कारण आता सगळं करोना कालावधीमध्ये बऱ्यापैकी आपण जरा फेसबुक असेल किंवा ऑनलाईन प्रोग्राम्समध्ये, वेबिनार्समध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेलो आहोत आणि एक वेगळं माध्यम या मार्फत खुलं झालेलं आहे. आधी आपण एवढे वेबिनार्स जे आहेत हे ऐकत नव्हतो किंवा आपल्या कॅपॅसिटी जी आहे एवढी ऐकण्याची नव्हती, पण आता ह्या कोविड कालावधीमध्ये अशाचे आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचे खूप चांगलं माध्यम निर्माण झालेलं आहे आणि त्याचाही फायदा आपण संविधान फाउंडेशनच्या मार्फत त्याचा फायदा घेऊन हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते होत आहेत. मी आता आपण इथे उल्लेख केला जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं जे प्रिएम्बल आहे त्याचा आपण उल्लेख केला की त्यामध्ये जे म्हटलेलं आहे, अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन जस्टिस सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, हा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल याचा प्रत्येक वेळेस आपण बघतो तर बऱ्यापैकी आपण सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये बरेच जण अग्रेसर असतात, पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये तर आपण खूपच जास्त अग्रेसर असतो. पण एका गोष्टीकडे मात्र आपलं थोडासा दुर्लक्ष होत असतं, ती म्हणजे आर्थिक विकास जो आहे हा कशा पद्धतीने साधायचा, त्याचं महत्त्व काय आहे याच्याकडे थोडंफार आपला बनावं तसं लक्ष जे आहे ते राहील, ते अजूनपर्यंत आपलं गेलेलं नाही असं मला वाटतं. काही ठिकाणी खूप चांगले उदाहरणं आलेले आहेत. बरेचसे मागासलेल्या समाजामधले सुद्धा काही एंटरप्रिनर्स आता पुढे आलेले आहेत, स्वतः त्यांनी रोजगार निर्माण करून दुसऱ्यांनाही संधी ते देत आहेत. अशी खूप चांगली उदाहरणं आपल्याला आता बघायला मिळत आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला एज्युकेशनचं महत्त्व सांगितलं होतं आणि ते एज्युकेशनचं महत्त्व लक्षात घेऊन खोब्रागडे साहेबांसारखे असतील, माझ्यासारखे असतील, आम्ही त्याचा फायदा घेऊन त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आलो, UPSC मध्ये आम्ही पास झालो, IAS बनलो आणि ते एज्युकेशन घेतल्यानंतर आपल्याला जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानापासून आपण मग उच्च पदावर जाऊ शकतो. अशा प्रकारचा एक फार मोठा विचार जो आहे हा मागच्या पिढीमध्ये जो फार चांगला रुजलेला होता आणि त्यामुळे आपण खूप चांगले, आपल्या आई वडिलांनी आपल्याला खूप परिश्रम घेऊन एज्युकेट करायचा प्रयत्न केला आणि त्याचंच आता फलित म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं तर त्याचंच फलित म्हणून माझ्यासारखी काही लोक बऱ्यापैकी आता सरकारी नोकरीमध्ये आहेत.
पण आता आपण जर बघतो तर सरकारी नोकऱ्याही ज्या आहेत ह्या खूप कमी व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तिथे संधी ज्या आहेत ह्या संधी तेवढ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता आपण जर बघतो तर आय एसचं जर आपण उदाहरण घेतलं किंवा डेप्टी कलेक्टरचं उदाहरण घेतलं, MPSC किंवा UPSCचं, तर 100 पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. अलाइड सर्व्हिसेस जरी म्हटलं तरी 500 ते 600 पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी नसतात. आणि आपल्या जो पॉप्युलेशन आहे, आपला जो समाज आहे, ती संख्या फार मोठी आहे, तरुण मुलांची संख्या मोठी आहे. सगळ्यांनाच जी सरकारी नोकरी जी आहे ती मिळणं शक्य नाही. त्यामुळे दुसरे पर्याय काय आहेत, एज्युकेट झाल्यानंतर आणखी दुसरं काय पर्याय आहेत याचंही आपण बघायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं, आता मी कमिशनर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट म्हणून जवळपास 4 वर्ष आता मी काम केलेलं आहे. सो आय पर्सनली फील दॅट एज्युकेशन अँड एंटरप्रिनरशिप म्हणजे हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. एंटरप्रिनरशिप हे खूप महत्वाचं आहे. आजच्या घडीला आपण जो आपला एक सामाजिक विकास हा जरी एक अंग असला तरी आर्थिक विकास जो आहे हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. याची जाणीव जी आहे ही आपल्या तरुण मुलांना, आपल्या सगळ्या कुटुंबियांना होणं फारच आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपला आर्थिक विकास होत नाही, स्वतःच्या पायावर आपण उभं राहत नाही, तोपर्यंत दुसरेही समोरचे आपल्याला किंमत देत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण आणखी एक गोष्ट मात्र खरीच आहे की आपला आर्थिक दृष्ट्याही आपण खूप संपन्न झालो तरी सामाजिक स्थान जे आहे ते आपल्याला वरचं मिळेल की नाही सांगता येत नाही. पण मला वाटतं की तो आपण नंतरचा विचार करायला पाहिजे. आता आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, स्वतः कुठला ना कुठला उद्योग आपण कसा करायचा आणि त्याच्यामधून आपण आपल्या लोकांसाठी आणखी कसे दुसरे रोजगार निर्मिती करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की सरकारमध्ये आता संधी ज्या आहेत, नोकरीच्या संधी ज्या आहेत ह्या फार कमी व्हायला लागल्यात. गव्हर्नमेंट इज नॉट नाऊ एक्सपांडिंग बट इट इज श्रिंकिंग. त्यामुळे अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपण आपलं स्थान कुठे आहे, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, आपण एवढे एज्युकेशन घेऊन नेमकं काय करायचं आहे याच्याबद्दल विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडासा आज वेगळा विषय घेऊन एंटरप्रिनरशिप बद्दल जे आहे ते बोलणार आहे. त्याच्यानंतर मग मी जवळपास 15 ते 20 मिनिटं बोलले आणि त्यानंतर वी कॅन हॅव क्वेश्चन अँड आन्सर सेशन. तर एंटरप्रिनरशिप, वाय एंटरप्रिनरशिप हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये येईल आहे. त्याचं मी आता सांगितलं की गव्हर्नमेंट जे आहे हे आता थोडं श्रिंक होत आहे आणि एंटरप्रिनरशिप मध्ये जसं महत्वाचं आहे की आता जसं मी एका वरच्या पदावर आहे आणि मग माझ्यासारखे दुसरे ऑफिसर्स असतील आहे वरच्या पदावर, पण त्यांची मुलं बाळं जी आहेत जेव्हा त्यांना परत एकदा सरकारी नोकरीमध्ये यायचं असेल तर त्यांनाही ती सुरुवात जी आहे ती सुरुवात जसं आमची असिस्टंट कलेक्टर पासून झाली तशी त्यांची सुद्धा असिस्टंट कलेक्टर पासून, जर IAS मध्ये आले तर असिस्टंट कलेक्टर पासून जी आहे ती सुरुवात होत असते. बिझनेसमध्ये मात्र आणि त्याहीमध्ये MPSC UPSC मध्ये सगळेच सिलेक्ट होतील असं नाही, त्याकरता प्रयत्न जरूर करायला पाहिजे, पण सगळेच सिलेक्ट होतील असं नाही. पण त्यांची सुरुवात जी आहे ती तहसीलदार असेल किंवा असिस्टंट कलेक्टर असेल इथपासूनच होते. वडील जरी उच्च पदावर सेक्रेटरी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणूनही रिटायर झाले तरी नवीन याची सुरुवात मात्र तशी होते. त्यामुळे ते सगळं फ्रेश सुरुवात तुम्हाला करावी लागते. बिझनेसचं मात्र असं नाही, तुम्ही जर स्वतःचा बिझनेस वाढवला तर तुम्ही दुसऱ्या लोकांना नोकऱ्या देऊ शकता. आता मी उद्योग विभागाचा कमिशनर असून सुद्धा लोकांना कुठे सरकारी नोकरी लावायची म्हटल्यानंतर फारच कठीण गोष्ट झालेली आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचं एक सेट प्रोसिजर आहे. त्यामुळे मी कुणाला नोकरी लावायचं जरी म्हटलं माझ्या मनात इच्छा असली तरी करू शकत नाही. याच्या उलट मात्र आपण जर बिझनेस क्षेत्रामध्ये असू आणि बिझनेस स्वतःचा जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपण आणखी दुसऱ्या 5 मुलांना नोकरी लावून देऊ शकतो. कारण त्याचे सगळे अधिकार जे आहेत हे सगळे अधिकार तुमच्याचकडे आहेत. तो हा एक फायदा. तर दुसरा, तुम्ही एका विशिष्ट बिझनेस लेवल पर्यंत गेल्यानंतर तुमची मुलं बाळं जी आहेत तिथून आणखी पुढे घेऊन जातात. त्यांनी नव्याने अफ्रेश सुरुवात जी आहे ती करायची आवश्यकता नसते. तर असे बरेचसे फायदे जे आहेत ते होतात. एकीकडे आपली मजबुरी आहे की गव्हर्नमेंट आता श्रिंक होत आहे, कमी कमी होत आहे, नोकरीच्या संधी कमी होत आहेत आणि मार्केट मात्र आता एक्सपांड होत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीज आता पुढे येत आहेत. त्यामुळे जग जे आहे आता लोकल, आपण जे म्हणतो ग्लोबल आणि लोकलचं जे कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारची सिस्टीम आता तयार होत आहे. खूप साऱ्या नवीन नवीन आयडियाज घेऊन लोक करोडपती बनलेले आहेत हे आपण बघितलं आहे. झोमॅटो नावाचा
एक आयडिया घेऊन एक जण पुढे येतो आणि लोकांच्या घरी जे आहे तो फूड सर्व्हिसेससाठी त्यांचं सुरू होतो आणि आता त्यांची कंपनीचं व्हॅल्युएशन जे आहे ते कितीतरी लाखो करोडो रुपयांमध्ये होतो. त्यांनी काढलेला IPO जो आहे हा IPO मल्टिपल टाइम सबस्क्राईब होतो. तर ही छोटीशी आयडिया, त्या आयडियावर त्यांनी काम केलं, खूप मेहनत केली, काही दिवस त्याचा पाठपुरावा करत करत ह्या स्टेजपर्यंत घेऊन आले. तर ह्या अशा नवीन आयडिया ज्या आहेत ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो, तर अशा स्टार्टअपवाल्या ज्या आयडिया ज्या आहेत त्या फार मोठ्या जोमाने आता पुढे येत आहेत. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की IT क्षेत्रामध्ये हे नवीन असणारे जे वेगवेगळे फील्ड आता येत आहेत, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण 4.0 ज्याला म्हणतो, ती पण एक नवीन क्रांती जी आहे ती ह्या निमित्ताने होत आहे. तर अशा माध्यमातून आता खूप साऱ्या आयडिया ज्या आहेत त्या मोठे स्वरूप जे आहेत ते होत आहेत आणि दुसऱ्यांनी केलं, त्यामुळे आता आपल्यासाठी काय करायचं राहिलं असा मुळीच विचार करू नका. ही जशी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे तसं नवनवीन संधी ज्या आहेत ते त्यामधून निघत आहेत. आता बँकिंगच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बँकिंगमध्ये आता पेमेंट गेटवेज आहेत. पेटीएमचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आता आपल्याला वाटतं की हे फार कठीण आहे. असं काहीच नाही. पेमेंट गेटवेज तयार करण्याचं जे काम आहे हे टेक्नॉलॉजिकली जर आपण बघितलं तर एवढं कठीण नाही, परंतु जेव्हा आपण त्याचं स्वरूप खूप मोठं वाढवतो तेव्हा मात्र टेक्नॉलॉजी जी आहे ती फार मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला वापरावी लागते. बट आय एम ट्राइंग टू पॉइंट आउट दॅट की अशा प्रकारच्या ज्या आयडियाज आहेत त्या आयडियाजमुळे जिथे लोकांना सोयी सुविधा आपण निर्माण करतो त्या आयडियासाठी आता खूप जास्त भविष्य आहे, ही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत, दुसऱ्या बाजूला अशा नवनवीन आयडियाज आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आयडियाज आहेत, ज्याच्यामध्ये ते खूप मल्टिप्लिकेशन जे आहे ते फार जोमाने लवकर होऊ शकतो. अशा आयडियाजवर मला वाटतं की आपण भर द्यायला पाहिजे. एज्युकेशनकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे, परंतु त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीशी रिलेट असणारं एज्युकेशन कसं आपल्याला घेता येईल तरुण मुलांनी आता बघायला पाहिजे आणि त्याच्यामधून नवीन आयडियाज काय जनरेट करता येतील आहे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. या नवीन स्टार्टअप जे आहेत ते तुम्ही बघायला पाहिजेत की लोक तरुण मुलं दुसरी काय करतात, दुसरे कुठले आयडियाज त्यांच्याकडे जे आहेत ते येत आहेत. आता तुम्ही ऍडव्हर्टाइजही बघता की क्रेड नावाचा एक क्रेडिट कार्डचा एक प्लॅटफॉर्म त्या लोकांनी बनवलेला आहे आणि त्याच्यामधून मग त्या नवीन सर्व्हिसेस त्यांनी सुरू केलेल्या आहेत. तसं फिनटेकशी रिलेटेड, फायनान्शियल टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या स्वरूपामध्ये येत आहेत. फास्टॅगचं तुम्हाला माहित आहे की फास्टॅगचं जेव्हा आपण ते कार्ड जे आहे ते सिमलेस ट्रॅव्हल, एका टोल नाक्यापासून दुसऱ्या टोल नाक्यापर्यंत जायचं असेल तरी ती टेक्नॉलॉजी जी आहे ही विकसित झालेली आहे. हे घरी राहून आपण घराच्या बाहेर जर गेलो तर घराच्या बाहेर गेल्यानंतर आपला घरचा फ्रीज चालू आहे की नाही याच्यामध्ये सेन्सर्स लावलेले असतात. असे छोटे IoT त्याला आपण म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स द्वारे हे घराचं सगळं कंट्रोल जे आहे तुम्ही बाहेर राहूनही करू शकता. ह्या गोष्टी आपल्याला जरी स्वप्नवत वाटत असल्या तरी जेव्हा आपण टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टींचा जेव्हा अभ्यास करायला लागतो तर ह्या गोष्टी तेवढ्या जास्त कठीण नाहीत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ह्या नवनवीन येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याला डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो, ह्याच्याकडे थोडासा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आज जो आहे हे ट्रेडिशनल बिझनेसेस ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग येतं ते वेगळे आणि नवीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणारे बिझनेसेस जे आहेत, स्टार्टअप्स आहेत ते वेगळं. कारण आपण ह्या करोना कालावधीमध्ये जर बघितलं, मला आठवतं की मी जवळपास 1.5-2 वर्ष आधी पासून या करोनाच्या कालावधीमध्ये बरेचसे एंटरप्रिनरशिपवर मी वेबिनार्स जे आहेत ते घेतलेले आहेत. तेव्हा मी सांगत होतो की नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलप होतील आहे. तुमच्या घरपोच भाजीपाला विकण्याचं साधन जे आहे ते उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल ॲप जो आहे तो तुम्ही वापरू शकता. आता ही किती सोपी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी काय झालंय की करोना कालावधीमध्ये मला घराच्या बाहेर निघायचं नसेल तर फ्रेश भाजीपाला जो आहे तो घरपोच मिळतो. तर घरपोच सेवा देणारं जे टेक्नॉलॉजी आता नवीन विकसित झालेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही घरीच राहून, शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे एज्युकेशन फील्डमध्ये नवीन आयडिया ज्या आहेत त्या पुढे यायला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एज्युकेशन जे असेल, तुमचे क्लासेस जे असतील ते 1ली पासून तर 10वी पर्यंत क्लासेस असू द्या किंवा UPSC MPSCचे क्लासेस असू द्या,
ते सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यावर तुम्ही ह्या असं सगळं या कोविडमुळे एक नवीन प्रकारचं फार मोठी क्रांती जी आहे ती डिजिटल क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्या डिजिटल क्षेत्रामध्येच आपण जर थोडासा लक्ष घातलं, आपण आता एवढे सारे मुलं जी आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातात, पहिल्या वर्षापासून त्यांनी आपल्याला पुढे जाऊन एंटरप्रेनर बनायचं आहे हे डोक्यामध्ये घ्यायचं. या नवीन टेक्नॉलॉजीचा आणखी एक फायदा आहे, ट्रेडिशनल बिझनेसेस करायचे असतील तर ट्रेडिशनल बिझनेसेसमध्ये आपल्याला कॅपिटल जी आहे, वर्किंग कॅपिटल जी आहे ती खूप जास्त लागते. परंतु ह्या ज्या सुरुवातीच्या छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप आहेत यांना पैसे जास्त लागत नाही, त्यांना आयडिया आणि त्या आयडियावर काम करणारं जे टेक्निकल नो हाऊ आहे ते टेक्निकल नो हाऊ लागतं. आणि लोकांकडे आता तुम्हाला इंडियामध्ये जर आपण बघितलं तर इंडियामध्ये बँकेमध्ये आता जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला जवळपास 3.5 ते 4% जे आहेत तेवढे मिळतात. जपानमध्ये बँकेमध्ये पैसे ठेवले तर तुम्हाला त्या बँकेला पैसे द्यावे लागतात, निगेटिव्ह रेट त्या ठिकाणी आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी 0.5%च्या पेक्षा तुम्हाला जास्त बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं तर पैसे मिळत नाही. त्यामुळे ही जे कॅपिटल जगभरामध्ये आता निर्माण जी झालेली आहे ती त्यांना कुठेतरी इन्व्हेस्ट करायची आहे, जेणेकरून ते पैसे जे आहेत त्यांना सगळ्यांनाच वाटतं की ते वाढायला पाहिजेत. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधत असतात. तर जगामध्ये आता आपण बघितलं तर सगळ्यात मोठी मार्केट प्लेस जी आहे पॉप्युलेशन बेस्ड जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये चायना आणि इंडियाचा नंबर फार पुढे लागतो. कारण इथे एक मोठी मार्केट प्लेस, पॉप्युलेशन आपली जास्त असल्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्याला जरा जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे मोठी एक मार्केट प्लेस या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि परंतु चायनामध्ये आपण बघितलं तर तिथे कम्युनिस्ट राज्य आहे, त्यामुळे कुठले नियम कसे काय बदलतील ते सांगता येत नाही. त्या मानाने भारत देश जो आहे हा भारत देश एक डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट या ठिकाणी असल्यामुळे पॉलिसीज ज्या आहेत त्याला एक प्रकारची स्टेबिलिटी आहे, कुठलेही गव्हर्नमेंट असू द्या. त्यामुळे लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ह्या भारतामध्ये आता फार चांगली संधी आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की भारताची जी परदेशी चलन जे आहे ते सुद्धा, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नवीन नवीन स्टार्टअप जे आहेत त्या स्टार्टअपमध्ये खूप साऱ्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग ते सॉफ्टबँक सारखं असू द्या, व्हॉट्सअप सारखं असू द्या, फेसबुक असू द्या, गुगल सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी ज्या आहेत त्यांनी सुद्धा भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर ही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्या क्षेत्रामध्ये आता नवनवीन संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होत आहेत. आणि एक झोमॅटो सारखी कंपनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन रोजगार निर्मिती करू शकत असेल, आणि ते काय आहे, इट इज बेसिकली अ मोबाईल ॲप, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची सर्व्हिस, ते कम्युनिटी सर्व्हिस ते देत आहे. त्याच्यामधून एवढा मोठा नवीन एंटरप्रिनरशिप, मोठा बिझनेस जो आहे तो निर्माण होऊ शकतो. ते बघितलं आहे तुम्ही. स्नॅपडील आहे, फ्लिपकार्ट आहे, ह्या तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. त्याच्यामध्ये मग ओला सारख्या कंपनीजनी भारतामध्येच नवनवीन जे आहेत ॲप, सगळ्या ॲप बेसच आहे. त्याच्यामध्ये टॅक्सी सर्व्हिसेस कशा पद्धतीने शेअर करायच्या त्याचं त्यांनी मॉडेल जे आहे ते काढलेलं होतं. तर असं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड मला असं वाटतं की एज्युकेशनच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या एज्युकेशनला एंटरप्रिनरशिपची जोड देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आर्थिक क्रांती जी आहे ही आर्थिक क्रांती आजच्या जगामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाईल. आणि आपण हुशार आहोत. आपल्याला फक्त आधी सुद्धा आपली अडचण हीच होती की अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळत होत्या. परंतु आता जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या एंटरप्रिनरशिपमध्ये गव्हर्नमेंट सुद्धा सपोर्ट जो आहे तो SC ST चे जे नवीन युथ्स आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स, आता मी स्वतः इंडस्ट्री डिपार्टमेंट मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले प्रोग्राम्स असतील आहे, डिजिटल सिक्युरिटीचे प्रोग्राम्स असतील आहे, सायबर सिक्युरिटीचे प्रोग्राम्स असतील आहे, डीप लर्निंग असेल, मशीन लर्निंग असेल, अशा प्रकारच्या रोबोटिक्स असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस आम्ही घेतलेले होते. त्यामध्ये आपल्या मुलांचा रिस्पॉन्स सुद्धा चांगला होता. परंतु त्याच्यानंतर आणखी पुढे, हे कसं बेसिक कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर आणखी पुढे आपण जायला पाहिजे. परंतु हे आपण कधी शिकतो जेव्हा आपल्या ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर आता काहीच करायला नाही आपल्याकडे, तेव्हा या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो. पण असं नाही. कॉलेजमध्ये तुम्ही गेल्यापासून तुमच्या मनामध्ये हे ठरवून घ्यायला पाहिजे की आपण ज्या पद्धतीचं शिक्षण आता घेणार आहोत
त्याच्यामधून कसं आपल्याला एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आपल्याला कसं करता येईल याचं आपण नियोजन जे आहे, याच्या आयडिया ज्या आहेत त्या आपण डेव्हलप करायला पाहिजेत. आणि हे कसं डेव्हलप करायचं, तर आता सगळं नॉलेज बऱ्यापैकी आपल्याला गुगलवर मिळतं, युट्यूबवर बघायला मिळतं. दुसरे लोक काय करतायत ते आपण, दुसरी तरुण मुलं काय करतायत ते बघायला पाहिजे. सोशल मीडियाच्या मार्फत तर आता एवढ्या तिथे सुद्धा मग ते टिकटॉक सारखे व्हिडिओज असतील आहे, टकाटक सारखं असतील, चिंगारी सारखं असतील, तिथे सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणून नवीन प्रकारच्या संधी ज्या आहेत, जॉब्स ज्या आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत. आणि ही पण आयडिया जी आहे ही टेक्नॉलॉजी बेस्ड जी आहे, ही टेक्नॉलॉजी बेस्ड आयडिया मधून अशा प्रकारच्या नवीन ऍप्स मधून जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. तर ह्या सगळ्या स्टार्टअप मध्ये महत्वाचं जे आहे ते तुम्हाला तुमची आयडिया आणि सुरुवातीला जो आहे आपल्या खिशातले 2 पैसे, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या खिशात लाखो पैसे असणं आवश्यकता नाही. तुमच्याकडे 10, 15, 50 हजार रुपये तुम्ही आणि मित्रमंडळी मिळून जरी टाकली आणि ती ग्रो करायला सुरुवात केली तरी सुद्धा ती आयडिया जी आहे ती आयडिया फंड करणारे सुद्धा, ज्याला आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो, असे एंजल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपल्याला मिळतात. परंतु लोक पैसे टाकायला तयार असतात, पण त्यांना ती आयडिया आणि ज्यांची जी आयडिया आहे त्या लोकांचं किती डिव्होशन आहे, डेडिकेशन आहे आणि त्याला पुढचं मार्केट कशा पद्धतीने आहे याची समज असणं गरजेचं आहे. असं समज जर असेल तर आपल्याकडे गव्हर्नमेंट, जसं मी म्हटलं की गव्हर्नमेंट सुद्धा फंडिंग करतं. जसं आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचं सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हेंचर कॅपिटल फंड आपल्याकडे आहे. आता हे व्हेंचर कॅपिटल फंड जे आहे ते आपण अशा प्रकारच्या कंपनी ज्याच्यामध्ये थोडीशी चांगली ग्रोथ होऊ शकते, अशा प्रकारच्या कंपनीज ज्या आहेत त्या कंपनीजला आपण ते देतो. मी स्वतः त्याचा चेअरमन आहे. मागच्या ह्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण जवळपास 12 ते 13 कंपनी ज्या आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या, त्यांना आपण फंड केलेला आहे. 5 कोटीपर्यंत आपण त्याच्यामध्ये इक्विटी घेतो. बँकेमध्ये आपण जेव्हा जातो तर तुम्हाला बँकेचं लोन घ्यावं लागतं, परंतु यामध्ये मात्र गव्हर्नमेंट स्वतः इक्विटी विकत घेते, त्यामुळे बँकेच्या इन्स्टॉलमेंट सारखे पैसे तुम्हाला वापस द्यावे लागत नाही. तर अशा नवीन नवीन संधी हे गव्हर्नमेंटचं झालं, पण असं एंजल इन्व्हेस्टर्स, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या नवनवीन संधी ज्या आहेत त्या उपलब्ध, त्यांनाही इन्व्हेस्टमेंटच्या संधी पाहिजे असतात. त्यामुळे त्याच्याकडेही अशा खूप साऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्येही असे इन्व्हेस्टर्स जे आहेत, फंड मॅनेजर्स आहेत, त्यांच्याही कडे तुम्हाला जाता येईल. पण काय होतं की आता मी स्वतः बघितलं, मी जवळपास 100 प्रपोजल आमच्याकडे आलेले होते मागच्या 3 वर्षामध्ये. पण आपण जसं बँकेमध्ये जातो तशाच प्रकारचं प्रपोजल आमच्याकडे व्हेंचर कॅपिटल फंडसाठी सुद्धा बऱ्याच आपल्या लोकांनी केलेलं होतं. पण व्हेंचर कॅपिटल फंड तशा प्रकारचं नाही. ते तुमची इक्विटी विकत घेतात, ते तुम्हाला लोनचा याच्यामध्ये नाही. ते इक्विटी यासाठी विकत घेतात की तुमची कंपनी वाढली तर त्या इक्विटीची व्हॅल्यू सुद्धा वाढेल आणि त्याच्यामधून त्यांचे पैसे लगेच दुप्पट होऊ शकतील, तिप्पट होऊ शकतील, असा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून तुमचे प्रपोजल जे आहे, जेव्हा आपण व्हेंचर व्हीसी फंडकडे जातो तर अशा प्रकारचं प्रोजेक्ट रिपोर्ट जे आहेत, बँकेकडे जातो ते प्रोजेक्ट रिपोर्ट वेगळं असतो, व्हीसी फंडकडे घेऊन जातो तेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट वेगळं असतं. याचंही ज्ञान जे आहे ते आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे करीत असताना कॉम्पिटिशन जी आहे ती सगळीकडे आहे, हे कृपया लक्षात ठेवा. त्यामुळे आपण लगेच जे आहेत, मी ही आयडिया माझ्याकडे आहे आणि मी लगेचच्या लगेच त्यामध्ये सक्सेसफुल होईल असं नाही. जे पण सक्सेसफुल झालेले आहेत, पेटीएमची सुरुवात कधी झालेली आहे गुगलवर तपासा, ते काही लगेच एका दिवसामध्ये करोडपती कुणीही झालेले नाहीत. फ्लिपकार्टवाल्यांनी कशी सुरुवात केली ते बघा. सुरुवातीचे दिवस जे आहेत, हे सुरुवातीचे दिवस थोडेसे कठीणच जातात. ओयोही काही एका दिवसामध्ये करोडपती झालेला नाही. त्यांनी खूप मेहनत करून, पण त्याने एक आयडिया शोधून काढली की स्टुडंट असताना तो स्वतः एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना स्वतःला ती रूम जी आहे, ती हॉटेलची रूम दिवसभरासाठी घ्यावी लागते. मग त्याच्या मनात असा विचार आला की आपण का नाही अवरली बेसिसवरच द्यायचा, 2 अवरली बेसिसवरच द्यायचा, 3 अवरली बेसिसवरच द्यायचा. ते कमी पैसे लावायचे, ज्याच्यामुळे मग स्टुडंट्सची जी आहे ती समस्या सॉल्व्ह होऊ शकेल. बिझनेसवाले जे आहेत ज्यांना फक्त 3च तास थांबायचं एखाद्या शहरामध्ये, तर 3 तासाकरता मग भाडं कमी ठेवायचं. असं एक छोटीशी आयडिया घेऊन मग ती आयडिया पुढे मोठी केली. तर अशा ज्या आयडिया ज्याच्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत, जे इश्यूज आहेत, ते तुम्ही ईज ऑफ लिव्हिंग मध्ये कन्वर्ट करता. ती ईज ऑफ लिव्हिंग केली
तर अशा आयडियाजना फंडिंग करण्यासाठी लोक तयार आहेत हे लक्षात ठेवा. मग अशा आयडिया कशा येणार? कृपया गव्हर्नमेंटच्या याच्यावरच आपण अवलंबून राहू नका, तर अशा आयडिया ज्या आहेत ते प्रायव्हेट फंडिंग सुद्धा होतं हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे खूप मोठं यामध्ये फील्ड जे आहे ते आता तयार होत आहे. पण याची सुरुवात मात्र आमच्यासारखे म्हातारे होईपर्यंत थांबू नका. ती सुरुवात जी आहे तुम्ही 10वी-12वी मध्ये गेल्याबरोबर, आणि आता काही पॅरेंट्स जर ऐकत असतील तर त्यांनाही मी सांगू इच्छितो की त्यांनी लहानपणापासून मुलाच्या डोक्यामध्ये की गव्हर्नमेंट ऑफिसर्स हे तर झालं, पण जसं मी म्हटलं सगळेच जण बनू शकत नाही, त्या सीट मर्यादित असतात. आणि आपलं काय एक रिझर्वेशनचा थोडासा अडचण अशी झालेली आहे की आपल्याला 35 वर्षापर्यंत 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असल्यामुळे दरवर्षी ती परीक्षा जी आहे ती देत राहतो. किती मी 7-7, 8-8 अटेम्प्ट देणारे मुलं मी बघितले आहेत, मग फ्रस्ट्रेट झालेले मुलं बघितले आहेत. तसं करू नका प्लीज. जास्तीत जास्त स्वतःला तुम्ही 3 वर्षापर्यंत ट्राय करायला पाहिजे, कारण यंगर यू एंटर इन द सर्व्हिसेस मोर बेनिफिट्स यू गेट. ते कृपया लक्षात ठेवा. 3 अटेम्प्ट आपण द्यायचे, चांगली तयारी करून द्या. देऊन बघतो पाहतो ह्या गोष्टीमध्ये पडू नका. चांगली तयारी करून 2 ते 3 वर्ष स्वतःला तुम्ही द्या. 3 वर्षामध्ये जर 3 ते 4 वर्षामध्ये झालं नाही तर पर्याय काय असू शकतात याचाही विचार जो आहे तो आपण करून ठेवायलाच पाहिजे. कारण बाय पासिंग डे आपण एक दिवस आयुष्यातला जो आहे तो गमवत आहोत, हे कृपया लक्षात ठेवा. आणि आता मी काही नवीन एंटरप्रिनर्स, आता जसं मुंबईमध्ये पण एक जण आहे, त्यांनी काय केलं, त्यांची आयडिया फार सोपी आहे. त्यांनी एक सेंट्रलाइज किचन जे आहे, व्हेज सूत्रा म्हणून आहे, तो आपलाच मुलगा आहे. त्यांनी काय केलं की एक सेंट्रलाइज किचन बनवलं. त्याच्यामधून तो खूप चांगले प्युअर व्हेज जो आहे पॅकेजिंग वगैरे किचन आहे त्याचं चांगलं. त्यांनी एक रेसिपी बनवली आहे. त्या रेसिपी प्रमाणे तो डब्बे बनवतो, म्हणजे तो जेवण तयार करतो. त्यांचं खूप छान पॅकिंग करून तो कॉर्पोरेट हाऊसेसला तो पुरवतो. आणि त्यांनी आता जवळपास 6 ते 7 आउटलेट्स जे आहेत ते मुंबई ठाणे ह्या परिसरामध्ये काढलेले आहेत. त्यांना आम्ही जवळपास आता 2 कोटी रुपयाचं फंडिंग जे आहे ते केलेलं आहे. आणखी त्यांना पैसे लागले तर आम्ही त्या गव्हर्नमेंटच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हेंचर कॅपिटल फंड मधून आम्ही देणार आहोत. पण त्यांनी ते करून दाखवलं आणि त्या आयडियामध्ये दम आहे हे दाखवलं. त्यांनी खूप मेहनत केली. सुरुवातीला 3 ते 4 वर्ष जे आहेत खूप मेहनत त्यांना करावी लागली, क्लायंट शोधावे लागले. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं हाऊ आर यू एबल टू मार्केट युअर प्रोडक्ट, हे खूपच महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी ते प्रोडक्टमध्ये तुम्हाला एकदा जर तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टमध्ये विश्वास आला तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने मार्केट करू शकता. मग ते व्हेज सूत्रासारखं जेवण राहू द्या किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड जे आहे ते टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस राहू द्या. आपण कधी विचार केला होता का की कोरोनाच्या आधी जे आहे आपण घरपोच कुणी सेवा आपल्याला देणार, तर भाजीपाला आणून देणार तर त्याला आपण पैसे देणार. पण आता बिग बास्केट सारखी खूप मोठी झालेली, छोट्यापासून सुरुवात केलेली मोठी कंपनी झाली, ज्याचा आता करोडोमध्ये टर्नओव्हर आहे. कारण टेक्नॉलॉजीमध्ये ही ताकद आहे, ज्याचा मल्टीप्लायर इफेक्ट जो आहे हा मल्टीप्लायर इफेक्ट खूप चांगला असतो. त्यामुळे मी आता येणाऱ्या नवीन पिढीला यंग मुलांना तेच सांगत असतो की आपण सुद्धा जे आहे ते होणं फार गरजेचं आहे. ह्या टेक्नॉलॉजी बेस्ड, मग ते मीडियावर असू द्या, सोशल मीडियावरही असू द्या, किंवा नवीन जसं एज्युकेशन मध्ये असू द्या. जर बायजूचं आपण बघितलं तर बायजूचं व्हॅल्युएशन आता कितीतरी जास्त झालेलं आहे. त्यांची सुरुवात मात्र खूप छोटी झालेली आहे, लक्षात असू द्या. म्हणजे आपल्यामध्ये जर काही नॉलेज असेल, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इंग्रजीची ट्युशन घेऊ शकता, तर तुम्ही त्याचं आता काही करायची गरज नसते. तुम्ही ऑनलाईन स्वतःचा वेबसाईट तयार करा. वेबसाईट तयार करायला जास्त पैसे लागत नाही. त्याच्या माध्यमातून तुम्ही जे आहेत असं सुरू करू शकता. तर ह्या छोट्या आयडिया ज्या आहेत त्याच्यावर आपण काम केलं तर पुढे जे आहेत ते फार मोठे स्वरूप जे आहे याचं येऊ शकतो. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण जसं आता मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, अभीच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची योजना आहे, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतची आपण मदत सर्व्हिस सेक्टरसाठी करतो. परंतु
आपल्याला फक्त 10 लाखापर्यंत थांबायचं नाही. छोटी छोटी सुरुवात करून नंतर जसं मी म्हटलं की जे व्हेंचर कॅपिटल आहेत, एंजल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्याकडे बघायचं. पण पिच आपण कशा पद्धतीने करायचं, म्हणजे स्वतःचा प्रोडक्ट, स्वतःचा कॉन्फिडन्स हा कशा पद्धतीने दुसऱ्याला सेल करायचा, हे सुद्धा आपण शिकायला पाहिजे. आणि हे शिकवणारे सुद्धा आहेत. अशा पद्धतीचेही क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन अवेलेबल आहेत. चांगलं प्रेझेंटेशन कसं करावं याचं सुद्धा ज्ञान जे आहे ते आपल्याला युट्यूबवर मिळते. त्याच्यापासून आपण हळूहळू जे आहे ते शिकायला पाहिजे. आणि आपण आता वी शुड ऍक्च्युअली लुक ॲट इट, हाऊ कॅन वी बी अ जॉब गिव्हर रादर दॅन जॉब सिकर. आपण जॉब गिव्हर कशा पद्धतीने बनवू शकतो ते बघायला पाहिजे. कारण नोकरीमध्ये जसं आमचा दरवर्षी जो आहे हा ठराविक 3% प्रमाणे पगार वाढतो. बिझनेसमध्ये मात्र तो किती टक्क्याने तुम्हाला वाढवता येईल याला काही मर्यादा नाही. दॅट डिपेंड्स ऑन मार्केट पोझिशन ऑफकोर्स, बट इट मोस्टली depends on you. How are you putting your efforts, and if those are in right direction, then absolutely I don't think anybody can stop you. आताचं जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, हे खूप चांगलं तयार झालेलं आहे. आधी आपण म्हणायचो की जे बिझनेसमध्ये आहेत त्या बिझनेसवाल्यांचीच मुलं बिझनेसमन होतील, असं आता काहीही राहिलं नाही. ज्यांना सगळेच जण तुम्ही मोबाईलशी खेळत बसता, त्यामुळे ज्यांना मोबाईलशी खेळता येतं तो प्रत्येक जण बिझनेसमॅन बनवू शकतो असं माझं मत आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुगलवर जसं मी म्हटलं की एवढी इन्फॉर्मेशन इंटरनेटवर अवेलेबल आहे की लोकांनी कसं छोट्या छोट्या गोष्टींपासून बनलेले आहेत, छोटे छोटे स्टार्टअप कसे सुरुवात केलेले आहेत ते आपण बघा. एकट्या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला जवळपास 15,000 स्टार्टअप रजिस्टर झालेले आहेत, सगळ्यात जास्त देशामध्ये. त्यामुळे आपणही कशा पद्धतीने नवीन नवीन आयडिया ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण समोर आणू शकू आणि लोकांच्या जीवनामध्ये अशा आयडियाज घेऊन आपण कुठला ईज ऑफ लिव्हिंग निर्माण करू शकतो त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं की तुमची आयडिया खूप चांगल्या पद्धतीने विकसित जी आहे ती होऊ शकते. आणि जेवढं जास्त तुम्ही आणखी अभ्यास याचा कराल, आता रोबोटिक्स बद्दल जेव्हा आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो किंवा डीप लर्निंग बद्दल आपण जेव्हा बोलतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत ही मशीन आता आपल्याला जे काय काय रिप्लेस करू शकतो त्याच्याबद्दलचा ते आणखी थोडंसं जास्त डीप तुम्हाला जावं लागेल. पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही, माझी अशी विनंती राहील की आपल्या मुलांना आपण 11वी-12वी मध्येच हे शिकवायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं माइंडसेट तसं तयार करायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा ते कॉलेजमध्ये जातील तर हाच विचार करतील की आपल्याला ह्या नेटवर्किंग मधून, ह्या पुढच्या ज्ञानापासून जे आपण एज्युकेशन घेत आहोत, एज्युकेट स्वतःला करत आहोत, त्यामधून एंटरप्रिनरशिप कशी निर्माण करता येईल हा विचार करायला जर आपण त्याला लावलं, आपल्या मुलांना लावलं, तर तो माइंडसेट त्यांचा जो तयार होईल आहे त्या माइंडसेट मधूनच अतिशय चांगल्या आयडिया ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या आयडियाज त्याच्यामधून निघतील असं मला वाटतं. आणि अशा कुठल्याही चांगल्या आयडिया ज्या आहेत, आमचे एक मित्र आहेत ते स्वतःही फंड करायला तयार आहेत. सीड एंजल म्हणून आपल्याच लोकांचा एक ग्रुप जो आहे तो मुंबईमध्ये आहे. दरवर्षी आम्ही मागच्या वर्षापासून आम्ही नवनवीन आयडिया ज्या आहेत त्याला सपोर्ट करतो. मागच्या वर्षी आम्ही कॉम्पिटिशन घेतली, तिथे 10 लाखाचा आम्ही पुरस्कार दिला होता. ह्याही वर्षी आम्ही घेतली, तिथे आता उद्या त्याचा पुरस्कार वितरण आम्ही ठेवलेलं आहे. तिथे आम्ही 10 लाखाचं पहिलं पारितोषिक जे आहे ते अशा नवीन स्टार्टअपला देतात. हे गव्हर्नमेंटचं नाही, तर हे मित्रांनी एकत्रित येऊन तरुणांसाठी नवीन आयडिया स्पॉन्सर करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी तयार केलेला आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, अशा संधी मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यावर थोडासा अभ्यास करावा. आणि सगळ्यांसाठीच आहे ते. रुरल एरियामध्ये सुद्धा मोबाईल चालतात आता, त्यामुळे आपल्याला अर्बन एरियावाल्यांनाच खूप चांगला याच्यामध्ये चान्स आहे असं नाही. these opportunities are available for all of them, those who are able to play with their mobile and those who have an access to internet. त्यामुळे अशा आणि कुठलेही अशा काही आयडिया जर असतील आहे तर सीड एंजल म्हणून एक व्हेंचर फंडचा कंपनी मुंबईमध्ये आहे, तर तिथे आपल्या मुलांना जास्तीत जास्त पुढे आणायचा आम्ही प्रयत्न करतोय. तिथेही तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करू शकता अँड देन यू कॅन राईट अन ईमेल टू अस, यू कॅन सेंड व्हॉट इज युअर आयडिया अँड देन वी कॅन टेक इट अहेड, वन स्टेप अहेड. So that is what I just wanted to talk to you about, and then now we can start taking questions actually. Thank you.
धन्यवाद सर. क्रांतीसूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक क्रांतीचा विचार आपणा सर्वांना दिला. बाबासाहेबांनी आर्थिक आणि सामाजिक उन्नतीच्या दिलेल्या विचारातूनच आज उद्योजकतेच्या नवनव्या संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि या संधी कशा प्राप्त करायच्या याचा विचार आजच्या या संविधान शाळेमध्ये आदरणीय कांबळे सरांनी आपल्याला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अविश्रांत परिश्रमामुळे आज आपण विकासाच्या नवनव्या दिशेकडे वाटचाल करत आहोत आणि म्हणून संविधान शाळेच्या या संवादामध्ये आपण बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानामध्ये पब्लिक सर्व्हिसेसचा एक अत्यंत महत्वाचा चॅप्टर अंतर्भूत आहे. कालच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा निकाल लागला. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न जे आमच्याकडे आले आहेत त्यातला एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो सरांना मी संबोधू इच्छितो. सर, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या सुद्धा उद्योजकता विकासाच्या संदर्भात काही योजना आहेत, तर आपण या निमित्ताने या योजनांवर प्रकाश टाकावी अशी विनंती आहे. उद्योग विभागाचा जर आपण विचार केला तर एक आमच्याकडे 50 लाखापर्यंतचं एक स्कीम अशी आहे की ज्यामध्ये आपण 10% जे आहे ते 10% नवउद्योजकांसाठीचा स्वतःचा त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट जर 50 लाखाचा असेल, 50 लाख मर्यादा आहे, 10 लाखापर्यंतचं 10% जे आहे त्याला स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावे लागतात आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी जी आहे ही जवळपास 30 ते 35% गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. परंतु मला असं वाटतं की जेव्हा आपण बिझनेस म्हणून करतो, एंटरप्रिनरनी कधीही गव्हर्नमेंटची सबसिडी काय आहे याचा विचार करू नये असं मला वाटतं. हे आपण त्याला बोनस म्हणून पकडावं. आपला बिझनेस जो आहे हा मार्केट फोर्सेस डिफाईन करत असतात आणि त्याच्या मग शासनाची जी मदत झाली ती शासनाची मदत एक ॲडिशन म्हणून आपल्याला झालेली आहे असं प्लॅन करायचं आणि मार्केट फोर्सेसवर आधारित असणारा बिझनेस आपण प्लॅन करणं फारच गरजेचं आहे. शासनाचा सपोर्ट जो आहे हा सबसिडीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळेलच, परंतु तोच फक्त बिझनेस, त्याच्यामुळेच फक्त बिझनेस चालतो असं नाही. जसं मी म्हटलं की प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट तुमचा सेल करता आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला, तुम्ही टेक्निकल माणूस असाल, तुम्ही स्वतः फक्त प्रोडक्शन करण्यामध्ये तज्ञ असाल तर तुम्ही मग असा हायर एक जण करायला पाहिजे जो त्याचं मार्केटिंग व्यवस्थित करू शकेल, सेल्स तुम्हाला आणून देईल आहे. कारण कुठले प्रोडक्ट हे सेल करणं खूप महत्वाचं असतं, त्याशिवाय पैसे आपल्याला मिळणार नाही. पण शासनाच्या ह्या ज्या योजना, जसं त्याला आपण मुख्यमंत्री रोजगार योजना म्हणतो, याच्यामध्ये DIC मार्फत आपण ऑनलाईन अर्ज जो आहे तो ऑनलाईन अर्ज DIC कडे करू शकता. जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी त्यामध्ये आपण बनवलेली आहे आणि ती कमिटी तुमचे प्रोजेक्ट्स बघून मग त्या बँकेकडे जे आहेत त्या बँकेकडे पाठवतात. पण याच्याही मध्ये आपण बघायला पाहिजे की बरेचशा कंप्लेंट जे माझ्याकडे येतात त्या अशा आहेत की बँकेने आमचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो स्वीकारला नाही. बघितलं आपण असं तर आम्ही 3 पटीने प्रोजेक्ट जे आहेत ते बँकेकडे पाठवतो. म्हणजे कॉम्पिटिशन जी आहे ती 3 पट कॉम्पिटिशन आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्याचेच प्रोजेक्ट जे आहेत ते सिलेक्ट होणार नाही. म्हणून तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो किती चांगला असेल यावरही खूप काही अवलंबून आहे. तुम्हाला त्यामध्ये असणारा मार्केटिंगचा अनुभव काय आहे ते पण खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे जे प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे, प्रोडक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा सेल कसा करायचा ते तुम्ही थोडंसं शिकायला पाहिजे. रस्त्यावर उतरून आपण मार्केटिंग जे आहे ते शिकणं खूपच गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट जो आहे हा अनुभव घेऊन आपण कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो सादर करायला पाहिजे. जशी ही मुख्यमंत्री रोजगार योजना आहे तशी प्रधानमंत्री पण DIC आणि DIC मार्फत आणि खादी बोर्डामार्फत ही राबवण्यात येते. त्यानंतर एक क्लस्टर स्कीम जी आहे ती गव्हर्नमेंटची क्लस्टर स्कीम आहे. या क्लस्टर स्कीम मध्ये जे छोटे छोटे उद्योजक आहेत, जसे चपला बनवणारे, विणणारे उद्योजक आहेत, ते एकत्रित जर आले तर त्यांच्यासाठी एक कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी आम्ही 5 ते 10 कोटीपर्यंत अनुदान जे आहे ते गव्हर्नमेंट देऊ शकतं. गारमेंटवाल्या ज्या लेडीज आहेत, महिला ज्या टेलरिंगचं काम करतात, ते एकत्रित आले
तर त्यांच्याही करता महाराष्ट्र शासनाने एक क्लस्टरची स्कीम केलेली आहे, इथं कॉमन फॅसिलिटी सेंटर त्यांच्याकरता उभारता येऊ शकतं. पण याच्यामध्ये तुम्हाला 10% हिस्सा मात्र स्वतःचा आहे. म्हणजे 5 कोटीचं प्रोजेक्ट करायचं असेल तर 50 लाख तुम्हाला लागतील. 1 कोटीचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपये जे आहेत, 5 लाख रुपये जे आहेत ते तुम्हाला तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते टाकावं लागतं. पण सगळेजण असं एकत्रित आले तर त्यांच्यासाठी लेटेस्ट मशिनरीसाठी जी आहे ही ग्रँट गव्हर्नमेंटकडून येते, ही तुम्हाला वापस करायचं नाही, हे कृपया लक्षात ठेवा. त्यामुळे छोटे छोटे लोकांनी येऊन जे छोटे छोटे MSME आहेत त्यांच्याकरता ही सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेमधून ज्या MSME ज्या छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांचा जेवढा सेल होईल आणि जेवढा टॅक्स ते गव्हर्नमेंटला GSTच्या मार्फत भरतील, SGST स्टेटचा जो टॅक्स आहे तो टॅक्स आपण वापस करतो. बँकेतून जर आपण लोन घेतलं असेल आपल्या MSME साठी तर त्याचा 5% इंटरेस्ट जो काही होईल तो आम्ही वापस करतो. एनर्जी जे रेट्स आहेत आपले MSCDCLचे त्याच्यामध्ये कन्सेशन SC STच्या उद्योजकांना जे आहे ते आपण दिलेलं आहे. आणि व्हेंचर कॅपिटल स्कीम जी आहे ती व्हेंचर कॅपिटल स्कीम बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण IFCI ज्याला व्हेंचर कॅपिटल म्हणतो ते सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला आधी तुमचा बिझनेस कशा प्रकारचा आहे हे दाखवावं लागतं. एकदम नवीन झालेली सुरुवात जी आहे त्याला फंडिंग जे आहे ते लगेच मिळत नाही, परंतु नवीन प्रोजेक्ट मात्र जसं मी या 2 योजना तुम्हाला सांगितल्या, मुख्यमंत्री रोजगार योजना आणि प्रधानमंत्री रोजगार योजना जे DICच्या मार्फत राबवल्या जातात ज्याच्यामध्ये 30 ते 35% सबसिडी आहे ते तुम्हाला उपलब्ध आहेत शासनामार्फत. धन्यवाद सर. आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि शासनाच्या विविध अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ घेऊन आपण उद्योगाची उभारणी करून आपला आर्थिक विकास कसा साधू शकतो यावर अत्यंत महत्वाचं अमूल्य असं मार्गदर्शन केलं. यानंतर मी आजच्या या संवादाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या संवादाचा समारोप करण्यासाठी विनंती करतो आदरणीय इजड खोब्रागडे सरांना की या कार्यक्रमाचा कन्क्लूड करावं. सर्वप्रथम मी डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचं संविधान फाउंडेशनच्या वतीने स्वागतही करतो, अभिनंदन करतो, आभारही मानतो की या विषयावर फार सोप्या शब्दात आणि चांगलं मार्गदर्शन या कार्यक्रमात त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे आता मी जर स्वतःचं जर उदाहरण सांगितलं तर उद्योग म्हटलं की माणसांना भीती वाटायला लागते की अरे आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला कसं करता येईल. पण आता उद्योग करायचा म्हणजे ते हिमतीचं काम आहे. त्याच्यात मध्ये प्लस मायनस असणार आणि भरभराटी जर असेल ते फक्त आपल्यासाठी आपलीच आर्थिक उन्नती होते असं नाही, तर जे उद्योजक होतात, एंटरप्रेनर होतात किंवा छोटा मोठा बिझनेस करतात तर ते दुसऱ्याचं सुद्धा आर्थिक उन्नती करतात. त्यामुळे आणि आता कांबळे सरांनी जे सांगितलं की हे खरं आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की आता नोकऱ्या जवळजवळ गेल्या असं म्हणूया आपण, नाहीतच, आणि ज्या आहेत त्या इतक्या मोजक्या आहेत. एक 2015-16ला एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. त्यावेळच्या ABP वर न्यूजवर तो रिपोर्ट आला होता आणि त्याचं नाव होतं की दलितों की स्थिती क्या है. तर त्या दलितों की स्थितीमध्ये जो आकडा दिला होता 2015-16च्या नंतर फार काही फरक पडला नसेल मागच्या सरकारच्या काळामध्ये किंवा आताच्या सरकारच्या काळामध्ये, पण तर त्याच्यात भारतामध्ये जे लोकसंख्या आहे शेड्यूल कास्टची ती 16.6 आहे आणि त्याच्यातलं हे जवळ 55% लोक भूमिहीन आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अजिबातच जमीन नाही. जमिनीचा संबंध हा आर्थिक उन्नतीशी पण आहे, ते ऍसेट आहे. आणि मग राज्य शासनाच्या पण जमीन विकत घेऊन देण्याच्या योजना आहे. कांबळे सरांना माहित आहे ते यवतमाळला कलेक्टर असते, ही वॉज द फर्स्ट कलेक्टर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र की ज्यांनी सगळ्यात जास्त जमिनी विकत घेऊन भूमिहीनांना वाटप केल्या होत्या. आज त्या योजनेचं काय स्टेटस आहे ते सगळ्यांना माहित आहे. तो चर्चेचा वेगळा विषय, आपण सरकारकडे तो मांडत असतो. तर 55% लोक आजही भूमिहीन आहेत, म्हणजे मजदुरी करतात.
त्यामुळे या लोकांना पण आता सरकारच्याच भरोश्यावर किती वेळ राहायचं. 83% लोकांचं उत्पन्न 5,000च्या आत आहे. 8 कोटी बेरोजगार आहेत आणि हायर एज्युकेशनचं प्रमाण 2% आहे. आता महाराष्ट्र सरकार, आता भारत सरकारने शिष्यवृत्तीच्या संदर्भात मार्च 2021ला ज्या गाईडलाईन्स काढल्या त्या आम्ही सरकारकडे सातत्याने मांडत असतो की डीम युनिव्हर्सिटी आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत, या सगळ्या ठिकाणी जर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, इतर ठिकाणी जे काही 9 प्रकार दिलेले आहेत त्या गाईडलाईन मध्ये, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहे, भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या, तर तिथे ट्युशन फी ही सरकारने रिएम्बर्स करायची आहे. ती एससी साठी पण करायची आहे, ती एसटी ओबीसी मायनॉरिटी साठी करायची आहे, पण महाराष्ट्र सरकारने ती अजून सुरू केली नाही. आणि शेड्यूल कास्टचं एनरोलमेंट जवळजवळ फक्त 54% आहे, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन, आणि 2% फक्त हायर एज्युकेशन मिळतात. तर आर्थिक जे याला जे सगळं कारण आहे ते प्रबळ इच्छा आहे, पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे काही गोष्टी होऊ शकत नाही. आणि याला सपोर्ट म्हणून, फायनान्शियल असिस्टन्स म्हणून सरकारच्या वेगवेगळ्या योजना आल्या आहेत. हर्षदीप कांबळे सरांना माहित असेल की मी समाज कल्याणला डायरेक्टर असताना काही काळ त्यांच्याकडे चार्ज होता भारतीचा. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारची जी अनुसूचित जाती कोऑपरेटिव्ह संस्थेची योजना एक होती 5 ते 7 कोटी पर्यंत, आणि ही एक टॅक्स स्कीम. त्या योजनेचं उद्दिष्टच असं होतं बेरोजगारी दूर करणं, रोजगार उत्पन्न करणं आणि आर्थिक उन्नती करणं. आणि ती कोऑपरेटिव्ह सेक्टर होतं आणि ते अनुसूचित जाती, त्याचे गाईडलाईन्स होत्या फार किचकट, असं खूप अटी शर्ती टाकून ती योजना कागदपत्राची होती. त्याच्यात सुधारणा करा, नंतर आम्ही त्याला प्रस्ताव दिला, पण त्याकडे फार काही लक्ष सामाजिक न्याय विभागाचं म्हणजे सरकारवर टीका करायची म्हणून नाही त्यावेळेसही आम्ही. आणि जेव्हा त्यामध्ये अशा त्रुटी राहिल्या, प्रस्ताव कुठल्या असतात की फार त्रुटी असतात, तेव्हा आम्ही एकदा दोघं बसलो होतो की काय करायचं, एवढ्या त्रुटी आहे, त्याला नाही म्हणायचं की हो म्हणायचं. मग आम्ही दोघांनी बसून विचार केला की ज्या समाजाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो तो जो समाज आहे तो मुळात उद्योजक नाही आहे. आता कुठं हळूहळू हळूहळू तो यायला लागला, शिकायला लागला, समजायला लागला, हिंमत करायला लागला. आणि मग सरकारी जर शेड्यूल कास्टच्या सप्ल्यांमधली जर ती योजना असेल त्या फंडातली, तर आपण त्याला मदतीची भूमिका घेतली पाहिजे असं आम्ही दोघांनी विचार केला. आणि त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करून परत त्या प्रस्तावांना मान्यता द्या असा एक पॉझिटिव्ह विचार केला. त्यावर आमच्यावर दोघांवरही अनेक लोकांनी अनेक आरोपही केले, परंतु एक सामाजिक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही समाजाच्या हितासाठी सकारात्मक विचार करून त्यावेळेस आम्ही दोघांनी बसून घेतलेला निर्णय. कारण इम्प्लिमेंटेशन हे संचालक समाज कल्याणकडे होतं आणि एन्क्वायरी करण्याचं काम हे त्यावेळेस बार्टीला देण्यात आलं होतं. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणं फार सोपं असतं, नाही करायचं संपून टाका, आपल्याला काही नाही, म्हणजे फार आम्ही चांगलं. पण आम्ही असा विचार केला की नाही म्हणून आम्ही नुकसान कुणाचं करतो. सगळेच लोक वाईट नाही, सगळेच जर चांगले नाहीत तर सगळेच वाईट नाही. बँकेचं कर्ज बुडवणारे कोट्यावधी अनेक लोक आहेत, आणि ही सामाजिक न्यायाची जर योजना ही आर्थिक उन्नतीसाठी आहे, तर ज्या लोकांचे आपण प्रस्ताव करतो त्या लोकांना आपल्याला उद्योगधंदा व्यवसाय कसा करायचा याचं प्रशिक्षण न देता, त्याला काही समजून न सांगता नुसतेच पैसे वाटप करण्यापेक्षा त्याला समजून सांगा. कदाचित हर्षदीप यांना माहित असेल की यशोदामध्ये त्यावेळेस मी एक ट्रेनिंग प्रोग्राम लावून घेतला होता सरकारला सांगून, आणि बरेचशा उद्योजक क्षेत्रातले जे पुण्यामध्ये लोक होते ते येऊन त्यांना मार्गदर्शन. खरं म्हणजे सरकार मदत करेल, तर दुसरी जी बाजू आहे, ज्यांनी आपण उद्योजक म्हणून पुढे यायचं आहे किंवा ते बेरोजगारी निर्मूलन आहे किंवा लोकांना काम द्यायचं आहे, उन्नती करायची आहे, त्यांनी पण प्रामाणिक असणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सरकार, राबवणारी यंत्रणा आणि बेनिफिशरी, ह्या तिन्ही लोकांनी जरा त्यामध्ये जर प्रामाणिकपणे काम केलं तर ज्या उद्देशाने ती योजना आणलेली असते त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत त्या करण्याचा त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला. आम्ही लोकांना आमच्यावर आरोपही झाले, लोकांनी टीका केली, काही लोक नाराजही झाले, पण बऱ्याच लोकांना आम्ही त्या योजनेचा फायदा देण्याचा प्रयत्न केला. हे यासाठी सांगतो की
सामाजिक जाणीव ठेवणं अधिकाऱ्यांनी, त्यासाठी आम्ही हे केलं. आणि हे करत असताना आम्ही ते स्वच्छ मनाने प्रामाणिकपणे केलं. दोघांचा आमचा निर्णय तेव्हा सरकारला तो मान्य झाला आणि पुढच्या गोष्टी झाल्या. पुढे काय झालं, मग मी पण नव्हतो, ते पण नव्हते. त्यामुळे आम्ही चांगलं हेतूनी करायचं, पण दुसऱ्यांनी जर त्याच्यामध्ये गडबड केली, त्याचा दोष सगळा काही आपण देणाऱ्यावर टाकता येत नाही. आणि त्यामुळे मी डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांना यासाठीच विनंती केली होती की ह्या अनेक गोष्टी आहे, हा तर एक विषय आहे, पण याशिवाय बरोबर आहे. एक मी थोडासा ऍड करू इच्छितो की आपण खोब्रागडे साहेब, आपण जसं म्हटले की त्यावेळेस आपली चर्चा झाली होती आणि ट्रेनिंग आपण द्यायला पाहिजे असं तुम्ही तेव्हाही सांगितलं होतं. मी उद्योग विभागामध्ये आल्यानंतर ते माझ्या लक्षात होतच. त्यामुळे आपण शासनाकडून जवळपास जबरदस्ती केल्यासारखेच पैसे घेतले मी, आणि आपण 8,000 आपले जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे 8,000 तरुणांना प्रत्येकाला 18 दिवसाचं रेसिडेन्शियल प्रोग्राम राबवून या मागच्या 3 वर्षामध्ये आपण 8,000 मुलांना तसं तयार केलेलं आहे. म्हणजे तो आपण त्यांचा माइंडसेट जो आहे तो तयार केलाय, कसा बिझनेस करायचा ते आपण त्यांना शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे खूप दिवसापासून वर्षापासून आलेल्या जे चर्चा घडत राहतात आमच्या स्तरावर, जसं आता साहेबांनी त्याचा उल्लेख केला, तर त्याचं फलित जे आहे मग अशा प्रकारे फलित कुठे ना कुठेतरी चांगलं होत असतं. मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे पण बैठक झाली होती, शरद पवार साहेबांकडे पण आम्ही बैठक केली, तर तेव्हा आम्ही जी स्वाभिमान योजना आहे की ज्याच्यामध्ये आर्थिक उन्नती आहे, भूमिहीनांना जमीन देणे, आणि सरकारचं नेहमीच एक पाऊलपद असतं की सरकारी किमतीमध्ये जमिनी मिळत नाही. त्यामुळे असा प्रस्ताव दिला होता की तुम्ही जर 4 लाख 5 लाख रुपये किंमत ठरवली होती आणि 4 एकर द्यायचं म्हणजे 20 लाखापर्यंत. मग 20 लाख रुपये जर तुम्ही 4 एकराच्या किमतीला त्याला आर्थिक विकासाची योजना म्हणून भूमिहीनांना जर जमीन घेऊन देता आणि जर जमीनच मिळत नाही, तर त्याच्या बदल्यामध्ये या योजनेची उपयोजना म्हणून, त्याला स्वाभिमान योजनेची उपयोजना म्हणून आर्थिक उन्नतीची, तुम्ही त्या कुटुंबाला जो स्वाभिमान योजनेला पात्र ठरतो त्यांना 20 लाखापर्यंत तुम्ही आर्थिक सहाय्य विदाऊट द्या तुम्ही. हा मुद्दा आम्ही त्यामध्ये मांडला होता, सातत्याने पाठपुरावा करतो आम्ही. पण परत मुद्दा तोच आहे की आता कसं आहे की आम्ही तेव्हा या गोष्टी मांडत होतो, लेखी स्वरूपात मांडत होतो, बोलत होतो, तेव्हाचे काही लोक ऐकत होते. आता याकडे फार काही सरकारचं लक्ष मला तर काही दिसत नाही. मागच्या वेळेसही आम्ही हा मुद्दा मांडला की 20 लाखापर्यंत म्हणजे एखाद्याला जर युवकाला पाहिजे, आता जसं कांबळे सरांनी सांगितलं की आपण एवढ्या 20,000 विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलं. आता ट्रेनिंग दिल्यानंतर त्या युवकाला जर वाटलं की मला 10 लाखाचा हा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि तो जर स्वाभिमान योजनेच्या त्या निकषामध्ये बसत असेल, तर तुम्ही त्याला 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंत, आणि नाहीतरी सरकारने आता ती 100% सबसिडीची स्कीम तयार केलेली आहे. आधी किमान 50% सबसिडी आणि 50% लोन अशा पद्धतीचं होतं. तर मागच्या सरकारने 2018 मध्ये 100% सबसिडी केली. डझंट मॅटर. तर मग ही यासाठी उद्योगधंद्यासाठी, छोटे मोठे उद्योगासाठी की जो हळूहळू सुरू करेल त्याच्या इच्छेचा, आणि त्याला बँकेत न पाठवता सामाजिक न्याय विभागापासून जशी जमीन खरेदी करून डायरेक्ट पैसे देणे कलेक्टरच्या माध्यमातून राबवल्या जात होती, अशी योजना करा, असा आमचा प्रस्ताव 2018 पासून सरकारकडे आहे. मला असं वाटतं की एकदा सोशल फ्रंटवर आपल्याला सरकारकडे परत ह्या गोष्टी मांडाव्या लागतील. मी असं कांबळे सरांचं मनापासून यासाठी पण आभार मानतो की ते युथचे आयकॉन आहेत, खूप विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांचं मार्गदर्शन, जसं आता सांगितलं की 10वी 12वी पासून आपण सांगतो की तू UPSC MPSCचा अभ्यास कर. मला हे आता पटलं की आता UPSC FPSC, एक काळ होता की 2011-12 मध्ये 1100-1200 पोस्टी होत्या, आता 700-800 वर आलेल्या आहेत. आणि प्रत्येक जणाला तर काही सिव्हिल सर्व्हिस आणि MPSC UPSC मध्ये काही अधिकारी होता येणार नाही. आणि खरं तर 4% लोक नोकरीमध्ये आहेत. म्हणजे खरं तर टोटल नोकऱ्याचं
सरकारी नोकऱ्या 2% आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये 98%. आता शेड्यूल कास्टचे जर आपण विचार केला तर 2% लोकांना नोकऱ्या मिळत असेल तर 98% लोकांनी करायचं का? आणि या 2% सरकारी नोकऱ्यात आणि पॉप्युलेशन जर बघितलं तर 4%च्या वर लोकांचं प्रतिनिधित्व नोकऱ्यामध्ये येत नाही. आता जसं पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी आपण एवढा आग्रह करतो, एवढ्या आंदोलनं करतो, तर उद्योजक बना यासाठी मात्र समाजाने संघटनांनी पुढे आलं पाहिजे. हा एक चांगला महत्वाचा संदेश कांबळे सरांनी दिलेला आहे. मी एक त्यांना शुभेच्छा पण यासाठी देईल की तुम्ही रेव्हन्यू सेक्रेटरी सारख्या पदावर दिलं पाहिजे जिथे कलेक्टरला कंट्रोल करतो. आपण कलेक्टर म्हणून स्वतः आपण दोघांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे कलेक्टर म्हणून काम करत असताना आपली जर इच्छाशक्ती असेल, आता लोक काही पण म्हणतात पण दबाव आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे, ह्या सगळीकडे असणार आहे. त्याचा विचार न करता 5% दबावाच्या गोष्टी सोडून देऊ, आपण मान्य करू, 10% मान्य करू. पण माझ्या माहितीप्रमाणे आणि यू विल ऑल्सो ऍग्री 80-90% काम कलेक्टरला आपल्या मर्जीने करता येते जर त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीची सामाजिक बांधिलकी कमिटमेंट असेल तर अधिकाऱ्यांमध्ये पण ही कमिटमेंट आपल्याला निर्माण करावी लागेल आणि कंट्रोल करण्यासारखी रेव्हन्यू सेक्रेटरी, आता आपलं होम सेक्रेटरी अशा पदावर मिळत नाही. आम्ही आता मागणी करणार आहे सरकारकडे की आता आम्हाला फक्त आमच्या अधिकाऱ्याला सामाजिक न्याय, आदिवासी, महिला बालकल्याण हे पद नाही द्यायचे, आम्ही स्वीकारणार नाही ते. आम्हाला कोणते पद पाहिजे? होम सेक्रेटरी, रेव्हन्यू सेक्रेटरी, जिथे आम्ही महाराष्ट्रातले कलेक्टर सगळे जिल्हे आम्ही कंट्रोल करू आणि तिथे पॉलिसी डिसिजन घेऊ आम्ही. ठीक आहे, राजकीय काही गोष्टी असतात, तर राजकीय काही गोष्टी असतात तेही लोकहितासाठीच असतात, म्हणजे फार त्या खोलात जाण्याची गरज नाही. होम सेक्रेटरी असेल तर आम्हाला अन्याय अत्याचार दूर करता येईल, न्यायाचं काम करता येईल. युडी सेक्रेटरी आहे, म्हणजे सगळे कमिशनर आहेत, म्युन्सिपल कमिशनर असतील, तर अशा पदांवर सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आलं पाहिजे. आणि आय विश डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांना यापैकी एक महत्वाचं पद येत्या काळामध्ये, कारण ही डिझर्व्स. म्हणजे आम्ही मागणी अशी नाही करत, म्हणजे खरं म्हणजे आता आमच्याकडे बघण्याच्या मागे मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं आता एवढ्यातच, सनदी अधिकारी समाजापासून का तुटले. आता सनदी अधिकारी समाजापासून का तुटले त्याची अनेक कारण आहेत, पण त्याच्यात काही अपवाद लोक आहेत ना, म्हणजे नाही आहेत असं नाही आहे. चांगल्या लोकांना तुम्ही चांगल्या पदावर बसा म्हणजे चांगलं काम होईल आणि ज्याला न्यायाची संकल्पना म्हणतो आपल्याला ती राबवता येईल. आणि या दृष्टीनं हे जे काम आहे संविधान फाउंडेशनच्या वतीने संविधानाची जागृती करणे, हे आयसोलेशन मधलं काम नाही की संविधानाची जागृती करत असताना संविधानिक हक्क, कर्तव्य आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा जो आमचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचा कार्यक्रम आहे, आरोग्याचा कार्यक्रम आहे, जे राईट टू लाईफ आर्टिकल 28 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, राईट टू एज्युकेशन, राईट टू लाईफ, ऑल दिस थिंग. तर हे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये संविधान नीती मूल्याचा संस्कार करणे, या भूमिकेतून हे कार्यक्रम आम्ही एक आपल्या परीने एक पाऊल, छोटंसं पाऊल म्हणून आम्ही करत असतो. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आपण आलात आणि चांगलं मार्गदर्शन केलं. आपण बोलत राहू आणि जे जे चांगलं आपल्याला ताकदीने करता येईल, समाज हिताचं जे प्रतिनिधित्व, जे संधी आम्हाला मिळाली संविधानाची, जे आम्हाला मिळालं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे. त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थेला दोष न देता व्यवस्थेमध्ये कसं बदल घडवून आणता येईल. आणि मला असं वाटतं की आंबेडकरी विचाराचा, बुद्धाच्या विचाराचा माणूस व्यवस्थेमध्ये आपल्या परीने निश्चित बदल घडवून आणू शकतो. आणि हे उदाहरण आपल्या पुढे डॉक्टर हर्षदीप कांबळे सर हे एक आपल्या पुढे उदाहरण आहे, तरुण अधिकारी आहेत. आपण आमच्या संविधानाच्या शाळेमध्ये महत्वाचा वेळ काढला. आय नो यू आर व्हेरी बिझी. मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आजच्या कार्यशाळेचं आपण इथे कन्क्लूड करूया. धन्यवाद. जय भीम. जय भीम. थँक्यू.